उसके बाद में उसका और दोबारा भी ऑपरेशन हुआ उसका पैर ठीक करने के लिए, और करीबन एक 4 जुलाई के आसपास उसका जो है सब घाव भर गए। उसके बाद उसके टाके वगैरह निकाल दिए गए, और पिछले 8 दिन से मुझे ये पता चला है कि पिछले 8 दिन से पेशेंट घर जाने की बात। मोबाईल मध्ये बघा, मोबाईलचे विज्युअल सगळ्यांना मिळणार आहेत। रवी भाऊ इकडे, रवी भाऊ सामाजिक कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता की ते व्हिडिओ खरा आहे का आणि काय झालेलं आहे सगळ्या प्रकार काय? तुमच्या हॉस्पिटलच्या संदर्भात एक तक्रार येरवडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या हॉस्पिटलमध्ये पहिलं मी ब्रीफ करतो ना। नवीन इमारतीमध्ये ऍडमिट होता पेशंट जो आहे ना, मी स्वतः सोडलेला आहे। तो म्हणला इथं आम्ही काय करतो, देवावर जी लोक आहेत त्याला आम्ही संरक्षण, आमच्या डॉक्टरांचा एक ग्रुप आहे म्हणला, आम्ही त्यामध्ये ते लोकांच्या वार्डामध्ये तो पेशंट डॉक्टर आदी नावाचा व्यक्ती होता। डॉक्टर आदीन त्याच्या एका सहकार्याने तो आग्रामार्गाची जी इमारत आहे तिथून त्या पेशंटला आणलं आणि दोघं यमा गाडीवर जायचे। त्या गाडीवर त्या पेशंट मध्ये वाडीच्या ठिकाणी सोडलेले गाडीवर नाही माझे निलंबित करू आणि नंतर चौकशी पहिले काला निलंबित करा। सचिन स्टेरो नको काढा पैसे उडणार नाही कालच काला काय एवढं नाव काय शक्य होतं। परवा मी बोलून गेलो तुमच्याशी, आपली चर्चा झाली, मला वाटलं असं नाही होणार। लक्षात आल्याला मी इन्क्वायरी कमिटी इन्क्वायरी लावणार, निलंबित करणं इन्क्वायरी जो आहे त्याला निलंबित त्याशिवाय उठणारच नाही। तो असा जो व्यक्ती होता तो तुम्हालाही दिसणार नाही, पब्लिक कॅमेरे पब्लिक रोडच्या कडेला होता, त्याच्यामध्ये होता। तर जेव्हा भाऊने मला फोन केला त्याच्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतलं, पोलिसांना कल्पना दिली आणि पोलिसांच्या मागच्या पुन्हा मग आम्ही त्याच्यावर तो गुन्हा दाखल हा झाला पाहिजे देतो पोलीस स्टेशनला फ्रेम घ्या पोलीस चौकशी करतात, पण हा खून केला 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि पुढची जी प्रश्न आहे तुमची ती त्याची चालू करा आणि याच्यामध्ये जी लोक आजपर्यंत हे करतात तर त्याची एक चौकशी म्हणजे हा एकटा करतो असं नाही, याच्यापूर्वी पण रिक्षावाले होता, त्यांनी काही माहिती दिली, त्यांना पण मी बोलवतो, सविस्तर त्यांच्याकडून माहिती घेऊ, चौकशी समिती त्याची माहिती देतील। मागच्या आठवड्यामध्ये मी पवार साहेबांची भेट घेऊन गेलो आणि मागच्या आठवड्यामध्ये बी असंच एका डॉक्टरने एका पेशंटसाठी मेडिकलची औषधं आणण्यासाठी त्या पेशंटला त्रास दिला। त्याच्याबद्दल त्यांची मी चर्चा केली की साहेब अशा पद्धतीने हे असं ससूनमध्ये घडता कामा नये। पण कालच एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये एक 32 वर्षाचा रुग्ण ज्या पद्धतीनं सोडून दिलाय रस्त्यावर आणि ते माणुसकीला काळिंबा फासण्याचा जो प्रकार झालेला आहे, तर त्याच्या संदर्भात मी त्यांच्याशी आज भेटलो। दिलेला आहे की मी आता त्याला निलंबित करतो आणि निलंबित करून चौकशी करा, चौकशी करून निलंबित करू नका, पहिले निलंबित करा मग चौकशी करा। आणि अशा पद्धतीने जर ससूनमध्ये होत असेल तर ही प्रकार घृणास्पद आहे आणि हा माणुसकीला काळिंबा फासणार आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये मी महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयामध्ये कशा पद्धतीने कारभार चालतो ह्याचं मी विधानसभेत बी बोललोय। आणि ससूनचा जर बजेट बघितलं आपण तर पुण्यातल्या नामवंत दवाखान्यापेक्षाही जास्त बजेट हे ससूनवर खर्च केलं जातं, पण सिस्टीम मध्ये अभाव असल्यामुळं अशा पद्धतीचा रुग्णांना उपचार मिळत नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये आज रुग्णांना ज्या पद्धतीने त्रास होतोय आणि ज्या पद्धतीने रस्त्यावर नेऊन सोडलाय तर हे प्रचंड चुकीचं काम आहे। आणि ह्या पुणे शहरामध्ये चाललंय काय असं म्हणायची परत वेळ येते आणि या ससूनमध्ये चाललंय काय, तर अशा पद्धतीने जर होत असेल तर लोकशाही आता आणि ही कार्यकर्ते आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत, हे रस्त्यावर उतरल्याशिवाय हे न्याय मिळणार नाही अशी आता मानसिकता सगळ्यांची झाली। ह्या खात्याचे मंत्री त्यांनाही मी वारंवार बोलतोय आणि ह्या
आणि आपण बघितलं असेल तर ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे. आपण मागच्या आठवड्यात बघितलं असेल पूजा खेडेकर सारखे अनेक अधिकारी हे अपंगाचे सर्टिफिकेट घेऊन जातात. म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये आता फक्त पैसाच राहिलाय, माणुसकी निघून गेलेले. आणि जनता ज्या पद्धतीनं हा पुकाराच्या रूपाने ह्या सगळ्या सिस्टीमला पगार मिळतो, मेडिकलची औषधं मिळतात, दवाखान्याची सुधारणा केली जाते, पण पेशंटला सुधारणा मिळत नाही. पेशंटला ज्या पद्धतीनं वागवलं जाते ही पद्धत चुकीची. पण हा प्रकार आजच झालाय का असं नाही, हा वर्षानुवर्ष हा प्रकार झाला. पूर्वी हेच रुग्ण तुम्हाला रस्त्यावर दुसऱ्याचे उचलून नेऊन टाकलेले, पण आता हे सगळ्या सेवक संस्था आहेत, नागरिक ओरडतात म्हणून झाडाआड कुठंतरी लांब टाकायचं, त्याचा तिथं मृत्यू झाला तरी त्याकडे कोणी बघायचं नाही. म्हणजे हा तर खरा गुन्हा खून केल्यासारखा आहे. तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. मी बर्न गार्डन पोलीस स्टेशनचे अधिकारी सकाळी त्यांच्याशी फोनवर बोललो, त्यांनाही आता एक पत्र देतो की याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हा जर झाला तर अशा सिस्टीमला आज लगाम बसेल. आणि ह्या ससूनमध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर लोक पेशंटशी बोलतात, तिथला नोकर चाकर बोलतो, अत्यंत अपमान गोरगरिबांना. पण तिथे अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर चुकीचे. आपण अनेक हॉस्पिटल बघितले तर कोट्यवधी रुपयाचे त्यांना शासन अनुदान देतं, बजेट देतं. आणि ज्या सिस्टीम आहेत, ज्या आता महात्मा फुले योजना आहेत, तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या योजना, त्यातून प्रचंड प्रमाणामध्ये पैसा काढून रुग्णांना खिसा कापण्याचं काम डॉक्टर दवाखाने करतात. म्हणजे या पुण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीवन असह्य झाले. सगळे दवाखाने ह्याच्यावर भरारी पथक शासनाने ठेवलं पाहिजे. आणि हे भरारी पथक ज्या ज्या नागरिकांच्या तक्रारी त्याच्यावर जाऊन लगेच ऍक्शन घेतले पाहिजे. जर एखाद्या नागरिकांनी जर रोख पैसे दिले किंवा कॅश पैसे दिले तर तोच उपचार 10 रुपयात होतो, आणि एखाद्या एजन्सी मार्फत आला तर तो उपचार 30 रुपयाला जातो. आणि ज्या विमा कंपन्या ह्याही लुटायचं काम करतात. दवाखान्यातले ज्या सिस्टीम मध्ये दवाखाने, सर्व दवाखाने हे नागरिकांची गळचेपी करतात. आणि हा जो प्रकार झाला हे मी आता अधिकाऱ्यांशी बोललो, त्याला ताबडतोब इथनं निलंबित करा आणि मग चौकशी करा. चौकशीचा फास आपल्याला माहिती आहे, वर्षानुवर्ष चौकशी तिथंच राहते, कारवाई होत नाही. पहिले कारवाई होत्या मग चौकशी करा. आता त्यांनी तुमच्या समोर शब्द दिला, मला पत्र देतं म्हणले, तर ते चौकशी निलंबित करून चौकशी करणार. आणि याचा पाठपुरावा आम्ही ते दादासाहेब गायकवाड चांगले उत्तम कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर. आणि समाजामध्ये अशी लोक रस्त्यावर आली पाहिजे. आणि मी वारंवार बोलतोय की या पुण्याचं चाललंय काय, सगळी सिस्टीम ही भ्रष्टाचारी झाली. आणि पूजा खेडेकरांच्यावरनं आपल्याला लक्षात येईल, अजून दुसरे अनेक अधिकारी याच्यामध्ये दिसत आहेत. म्हणजे अपंगाची सर्टिफिकेट घेऊन आज सर्वसामान्य माणसाला अपंगाचं सर्टिफिकेट मिळायला त्याला चक्कर मार लागतात आणि तो मरून जातो तरी त्याला सर्टिफिकेट नाही मिळत नाही. घोडा बसणाऱ्या अधिकाऱ्याला अपंग सर्टिफिकेट मिळतात, पूजा खेडेकर परत जाते रस्त्याने, तिला मिळतात. म्हणजे सिस्टीम चालली कुठं, हा महत्वाचा भाग आहे. पाण्याच्या टाकीच्या तिथं आणि त्या दोघांनी उचलून माझ्या गाडीत टाकलं तो पेशंट आधी, आणि त्याच्यासोबत अजून एक जण होता. आणि ते दोघं गाडीवर यमा गाडी होती त्यांच्याकडं. ते मला म्हटले की तू माझ्या माग माग चल. ओके, येतो. डॉक्टर आदिनाथ कोण आहे तुमच्याकडे, काम काय करतात? डॉक्टर आदिनाथ हे रेसिडेंट डॉक्टर आहेत, निवासी डॉक्टर आहेत, प्रथम वर्षाचे. त्यांचं काय काम असतं, कामाचं स्वरूप काय? ट्रेनी डॉक्टर आहेत ना, MS ऑर्थोपेडिक करतायत ते. अशा पद्धतीनं रुग्ण नेऊन फेकून देतात, हे योग्य आहे का? नाही, असं जर त्यांनी केलेलं असेल तर हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि त्याला नाही, इमिजिएट आपण सस्पेंड करतोय ना त्याला. ते काय धक्कादायक त्यांच्याकडे ते जे बोललेलं आहे ते त्यांच्याकडे ऑडिओ व्हिडिओ आहे की असे आम्ही वारंवार असे करतो. हे रिपीट करताय तुम्ही. नाही आता हे फक्त त्यांनी जे सांगितलं तर त्याच्यावर मी हेच सांगितलं की आपण त्यांना पण बोलू, त्यांच्याकडूनही पूर्ण माहिती घेऊ आणि पूर्ण चौकशी अंती. त्यांना तर आपण सस्पेंड केलेलंच आहे. आता चौकशी करू आपण त्याच्यावर. पेशंट ट्रॅक करायची कुठली सिस्टीम आहे का? पेशंट आपल्याकडून जातो, डिस्चार्ज होतो की ॲब्स्कॉन्ड होतो, त्याला कोण घेऊन जातं, या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला साधारणपणे कधी माहिती मिळते? जर पेशंट आपल्याला दिसून आला नाही, डिस्चार्ज नसेल, तर आपण काय? आता पेशंट एखादा समजा ॲब्स्कॉन्ड झाला किंवा पळून गेला आपल्या वॉर्डातून, तर तिथल्या इन्चार्ज जे आहेत ते डॉक्टरांना इन्फॉर्म करतात. डॉक्टर त्यानंतर कॉल लिहून पोलिसांना कळवतात आणि आपण पोलिसांना त्याची इन्फॉर्मेशन देतो की हा रुग्ण दिसून येत नाही. सिक्युरिटी आहे, मोठी सिक्युरिटी आहे, CCTV आहेत, महाराष्ट्र सुरक्षा बल आहे तुमच्याकडे. आणि अशा पद्धतीनं पाय नसलेला पेशंट गेला कसा, काय माहिती आहे का तुम्हाला प्राथमिक?
तुम्ही डीन आहात, 3 दिवस झाले. नाही तेच सांगितलंय ना की तो रिक्षामधून गेलाय. कोणी नेलं त्याला काय माहिती आहे का? त्याची चौकशी करतोय ना आपण आता. सर, ही एक केस झाली ससून रुग्णालयामध्ये. असं किती बेवारस रुग्ण आहेत ज्यांची आता ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यांच्या फॅमिलीपर्यंत पोहोचण्याचा 16 जूनला तो ॲडमिट झाला, तर त्यांच्या आपण फॅमिलीपर्यंत बऱ्याचशा रुग्णांना, ज्या रुग्णांना नातेवाईक नाही, आमचे मेडिकल सोशल वर्कर त्याची माहिती घेऊन त्यांना गावी किंवा त्यांचं जे काही ठिकाण आहे तिथे आपण त्यांना पोहोच करतो. हे आमचे मेडिकल सोशल वर्कर कित्येक वर्ष ते काम 16 करतायत. तारखेला हा रुग्ण जो दाखल झाला आहे, 16 तारखेला हा रुग्ण जो दाखल झाला आहे, तर त्याची काय माहिती मिळाली? त्याची मी माहिती घेऊन आपल्याला अवगत करतो. सर, 16 जूनला जर हा रुग्ण दाखल झालेला आहे तर त्यांच्या घरची माहिती तुम्हाला मिळाली होती का आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला का? येस, डेफिनेटली त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या डॉक्टरांनी एकच, इव्हन तो जिथला रहिवासी IMP असल्या MP-तला तिथल्या पोलीस स्टेशनला त्यांनी संपर्क केलेला आहे. मी आधी पण सांगितलं की त्याची आपल्याला परत काही त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आला नाही. यांनी परत ट्राय केला, तिथंपर्यंत ते रिस्पॉन्ड करत नाही. डॉक्टरांची जी टीम आहे, जे बेवारस लोकांना अशा पद्धतीने सोडून दिली जातात, त्यांची काय आपण चौकशी करून ते समोर आणणार? जे कोणी आता एक तक्रार जी आहे की आदी कुमार म्हणून डॉक्टरचं नाव येतं आहे, तर बाकी बी कोणी त्याच्यामध्ये येते, त्याची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर आपण कडक कारवाई करणारच. असे बेवारस हा 32 वर्षाचा इसम म्हणजे निनावी म्हणून ॲडमिट झाला होता 16 जूनला रात्री 7:30ला. ह्या रुग्णाला 108 नंबरची जी ॲम्ब्युलन्स असते ते घेऊन आले होते. ह्या इसमाचा ॲक्सिडेंट झाला होता. बस त्याच्या पायावरून गेली होती रनवर आणि त्यानंतर 108च्या ॲम्ब्युलन्सने त्याला घेऊन आले होते 16 जूनला. त्याला आपण भरती करून घेतलं आणि त्यानंतर सगळं बघून प्लॅस्टिक सर्जरी आणि ऑर्थोपेडिकवाल्यांनी त्याचे उपचार केले आणि 16 तारखेलाच त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सर्व उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याची जखम थोडीशी ही झाली होती, तर जखमेचं पण परत दुसऱ्यांदा त्याचं ऑपरेशन केलं 27 जूनला आणि त्याचे सगळे ती जखम जी आहे टाके बिके सगळे टाकले गेले आणि त्याचे टाके 4 जुलैला काढलेले आहेत. जखम भरलेली आहे, त्याच्यावरती सगळे योग्य उपचार केलेले आहेत. आता परवाच्या दिवशी तो ॲब्स्कॉन्ड झाला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यापूर्वी ह्या रुग्ण जवळजवळ 8 दिवसापासून डॉक्टरांना सांगत होता की मला घरी सोडून द्या, मला घरी सोडून द्या, खूप दिवस झाले आणि डेली तो रडत होता असं मला माहिती मिळालेली आहे. हा रुग्ण जो आहे तो जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे तो मध्य प्रदेशातला राहणारा आहे आणि बाकी त्याचं आमच्या सोशल वर्करनीही त्याचा शोध वगैरे घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचं रिलेटिव्ह कुणी असं काही सापडून आलेलं नाही. परत जिथं तो MP-मधला राहणारा आहे तिथल्या पोलीस स्टेशनची आमच्या इथल्या लोकांनी संपर्क केला होता. त्यांना माहिती दिली असा असा इशम आहे, पण त्यांच्याकडनं आधी सांगितलं गेलं की आम्ही बघतो आणि तुम्हाला परत फीडबॅक देतो, परंतु नंतर त्यांचाही काही फोन केल्यानंतर रिस्पॉन्स करत नाही. येरवडा पोलीस ठाण्यात याच व्यक्तीच्या संदर्भात एक तक्रार दाखल झाली आहे, ज्यात तुमच्या हॉस्पिटलचे डॉक्टर हे बेकायदेशीररित्या या रुग्णाला एका रिक्षात रात्री बसवून विश्रांतवाडीला निर्जनस्थळी सोडून आले. या संदर्भात एक ट्रॅप सुद्धा लावण्यात आलेला होता. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या रिक्षात म्हणजे पुराव्यादाखल त्यांनी त्याचा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. तुम्ही जी स्टोरी सांगताय की त्या रुग्णानंच विनंती केलेली होती, तर तशी विनंती त्याने केलेली असेल तर त्याच्या नातेवाईकांना एक आपण कळवलेलं होतं का? मुद्दा एक नातेवाईक मी आत्ताच सांगितलं ना, त्याचे नातेवाईक कुणीही आढळून आलेले नाही. त्याचं जे गाव आहे तिथं पोलीस स्टेशनला पण सांगितलेलं आहे. त्यांच्या डिस्चार्ज प्रोसिजर झालेली आहे का? डिस्चार्ज म्हणजे MSWला सांगितलं होतं गेल्या 8 दिवसापासून की त्याला त्याचं कुठल्या तरी संस्थेत किंवा कुठेतरी त्याचा शोध घेऊन तिथे पाठवा म्हणून. सर, असं म्हणजे त्याचे उपचार पूर्ण झालेले होते. तुमच्याकडून असं बेकायदेशीररित्या रात्री अपरात्री रुग्णाला फेकून देता नालीमध्ये वगैरे नाही, का सर?
असं योग्य नाही. जर ते झालेलं असेल तर त्याच्यावर गुन्हा कडक दाखल कारवाई. झाला असा, गुन्हा दाखल झाला. तुम्ही जे सांगता आहात त्याच्यामध्ये थोडंसं तथ्यांमध्ये जरा थोडेसे डिफरन्सेस येतात. तुम्ही असं म्हणताय की त्या व्यक्तीनं स्वतः डिमांड केली होती. येस येस, त्या व्यक्तीशी मी स्वतः बोललोय आज सकाळी. त्यानंतर त्या व्यक्तीची कस्टडी कुणाकडे आहे? ते पळून गेल्याचं काय पाय नसलेला व्यक्ती पळून गेला असं तुम्ही सांगताय. ऍक्सिडेंट झाले म्हणजे त्यांना जावं लागलं असेल कसं तरी स्ट्रेचरवर खुर्चीवर. पाय नसलेला व्यक्ती स्वतः तर पळून जाऊ शकत नाही. बरं, खरी गोष्ट आहे. तुम्हाला तक्रार पेशंट आता ऍडमिट आहे आपल्याकडे. पेशंट आपल्याकडे ऍडमिट आहे. पण पण तुम्ही हे ते केलेलं आर्मीचा व्हिडिओ जो व्हायरल झाला त्या प्रकरणात आपण काही कारवाई करणार पेशंट आहे इथून गेला, तो विश्रांतवाडीला सापडला, तिथून परत आणून ठेवला इथं. याचं कारण काय? हे कुणी नेऊन सोडला? पेशंट विश्रांतवाडीला कसा गेला याबाबत तुमच्याकडे काय माहिती? त्याची आपण चौकशी लावलेली आहे. सर समोर बघा. ते सर्व चौकशी करून त्याचा अहवाल येईल. आता चौकशी चालू आहे त्याची. आपल्याला तक्रार काय प्राप्त झाली या प्रकरणात? तात्काळ त्याची चौकशी करण्याचे मी आदेश दिलेले आहे. सर, प्रश्न अत्यंत साधा आहे. आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये काय तक्रार प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? तक्रार काय? तक्रार अशी माझ्याकडे लेखी कोणाचीच प्राप्त नाही आहे. जे मीडियामध्ये आलं आहे आणि जे मीडियामध्ये आलं आहे एक काहीतरी व्हायरल झाला आहे तो आम्हाला पाठवलेला आहे. त्याच्यावरूनच मी लगेच तात्काळ चौकशी लावलेली आहे. नाही, ते जे व्हायरल करणारे पण इथंच बसलेले आहेत त्यांच्याशी तुमचं बोलणं झालंय का? नाही आत्ताच बोलणं झालं. आत्ता बोलणं झालं माझं. त्यांनी जे आरोप करतात त्यांनाही विचारा तुम्ही, ते बोलले का माझ्या? त्या आरोपाशी, ते जे आरोप करतायत त्या आरोपाशी तुम्ही सहमत आहेत की तुम्ही वेगळी चौकशी करणार? नाही, त्याची चौकशी करून मगच बघावं लागेल. नाही, या संदर्भात गुन्हा दाखल झाला तर तुम्ही चौकशी जे आरोप आहेत, करा. गुन्हा दाखल झाला असं तर पोलीस त्यांची चौकशी त्या करतील. पेशंटचा डिस्चार्ज प्रोसेस सांगा. डिस्चार्ज प्रोसेस झाली का कागदावर त्या पेशंटची? नाही, डिस्चार्ज प्रोसेस म्हणजे त्याला ॲब्स्कॉन्ड म्हणून दाखवलं गेलं. ते डिस्चार्ज पेशंट बाहेर कसं गेला याची काही माहिती घेतली का तुम्ही? एखादा पेशंट ॲब्स्कॉन्ड होतो तर तू कसं जातो? ज्याचे पाय नाहीये तो पेशंट ॲब्स्कॉन्ड कसं होतो? साधं मला जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे त्या पेशंटला त्या रिक्षामध्ये नेलेलं आहे, एवढी मला प्राथमिक माहिती मिळाली. कुणी नेलं? काय तसं काहीतरी नाव सांगितलं होतं, यांचंच नाव सांगितलं होतं, रैवत का काहीतरी. आदिनाथ कोण आहे? डॉक्टर आदिनाथ. डॉक्टर डॉक्टर त्याला घेऊन आले त्या नवीन बिल्डिंग मधून.